नमस्कार मित्रांनो, आज आपण बायोसायन्स म्हणजे JNM फर्स्ट इयरचा बायोसायन्समधले ॲनाटॉमीमधला सर्वात जास्त वेळ पडलेला आहे हा क्वेश्चन. स्ट्रक्चर ऑफ द लिव्हर, यकृताचे कार्य किंवा यकृत, हा क्वेश्चन नेहमी दरवर्षी पडतो आणि आतापर्यंत भरपूर वेळा पडलेला आहे. त्यामुळं एक्झामच्या दृष्टीने आपण हा टॉपिक घेणार आहे. त्याच्यामध्ये लिव्हरचं स्ट्रक्चर ऑफ लिव्हर विचारू द्या किंवा फंक्शन ऑफ लिव्हर विचारू द्या, डायग्राम काढायची आहे आपल्याला. तर मग त्यामुळे थोडं आपल्याला लिहिलं थोडं कमी, पण डायग्रामचे भरपूर मार्क भेटून जातात त्यामध्ये. आणि डायग्राम खूप सोपी त्यामुळे काढायचीच, एवढं टाइम वेस्ट होणार नाही आपला. त्याच्यामध्ये 2 लोब्स आहे, एक लेफ्ट साईडला लेफ्ट लोब करायचा, राईट साईडला राईट लोब्स, त्रिकोणी शंकूच्या आकाराची आहे. त्याच्यानंतर खाली गॉल ब्लॅडर काढायचे आणि एक मध्ये लिगामेंट आहे बाबा, दोघांना जोडणार. त्याला काय म्हणतो आपण नाव? फॅल्सिफॉर्म लिगामेंट. हे झाले 4 नावं, 4-5 नावं दिले तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्शन लिहायचा. स्ट्रक्चर ऑफ सांगितलेलं आहे तर इंट्रोडक्शन तर गरजेचंच आहे. ही एक शरीरातील लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठी एक्झोक्राईन ग्लँड आहे. आपल्याकडे 2 प्रकारच्या ग्लँड असतात, एक इंडोक्राईन ग्लँड आणि एक्झोक्राईन ग्लँड. तर ही एक्झोक्राईन ग्लँडची सर्वात मोठी शाखा आहे असं समजून घ्यायचं आहे. आणि यकृतालाच आपण शरीरातील रासायनिक कारखाना असेही म्हणतो, कारण इथे रसायन तयार होते किंवा एन्झाईम्सचं सिक्रेशन वगैरे होत राहतं त्याच्यामुळे. त्यानंतर येतं आपलं स्ट्रक्चर ऑफ द लिव्हर. स्ट्रक्चर कसं आहे, लिव्हरमध्ये 2 लोब्स असतात. आता बघितलं आपण वरती, राईट साईडला राईट लोब होता, लेफ्ट साईडला लेफ्ट लोब होता. राईट अँड लेफ्ट लोबच्या मध्यभागी एक लिगामेंट असते, त्यालाच आपण काय म्हणतो? फॅल्सिफॉर्म लिगामेंट. स्ट्रक्चर कळलं तुम्हाला आपलं लिव्हरचं. त्यानंतर बघू आपण, राईट लोब हा आकाराने मोठा असतो. आत्ता बघितला आपण, राईट लोब हा आकाराने कसा असतो? लेफ्ट लोबपेक्षा मोठा असतो. तर तसेच लिव्हर हा कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे. आता लिव्हर कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे, ब्लड कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेले आहे. टिश्यूचे प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. त्याच्यामधला एक प्रकार कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तर मग लिव्हर कशापासून बनलेले आहे? कनेक्टिव्ह टिश्यूपासून. एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे आम्ही. तर यामध्ये 240 बिलियन हिपॅटिक सेल असतात आणि काही कुपर सेल असतात. तर हिपॅटिक सेल काय करतात? आपल्याकडे 2 प्रकारच्या सेल येतात लिव्हर तयार करण्यासाठी. सेलपासून कोणतं ऑर्गन बनतं? तर मग ह्या ऑर्गनसाठी कोणत्या प्रकारच्या सेल वापरलेल्या आहे आपण? हिपॅटिक सेल आणि कुपर सेल. तर हिपॅटिक सेल ह्या काय करतात? आपलं हॉर्मोन, याचं काय काम आहे सांगा मला? लिव्हरचं काय काम आहे? लिव्हरचं काम काय? आपलं मेटाबॉलिझम करायचं आहे, एन्झाईम सिक्रेशन करायचं आहे. तर मग आपल्याला हिपॅटिक सेल काय करतात? कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम करतात. हिपॅटिक सेल काय करतात? कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम करतात. मग कुपर सेल काय करणार आहे? कुपर सेल बाकीचे जे फंक्शन आहे ते मेंटेन करणार आहे लिव्हरची. समजलं? हिपॅटिक सेल समजल्या, कुपर सेल समजल्या, त्याचे 2 लोब समजले. आता ॲपियरन्स बघू आपण कसा आहे. तर साईज किती येते? 14 ते 16 सेंटीमीटर. तर 15 सेंटीमीटर ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज आपण टाकून द्यायची. लक्षात ठेवायचं 15 सेंटीमीटर. तर वेट किती राहणार आहे मग? 1.5 म्हणजे 1.5 किलो. आता 15 वरती 15 लक्षात ठेवायचं, खाली पण 15 लक्षात ठेवायचं. आकार म्हणजे साईज लेंथ किती राहणार आहे आपल्या लिव्हरची? 15 सेंटीमीटर. तर मग वेट किती राहणार आहे? 1.5 म्हणजे हे पण 15 आहे ना, 0.5 kg झालं पाठ. नंतर आकार कसा आहे? आकार तर आपण सांगू शकतो, शंकूच्या आकाराचा आहे. त्याच्यानंतर त्याचा रंग कसा आहे? तर जास्त तर प्रत्येक ऑर्गन, म्हणजे मी आतापर्यंत जेवढा अभ्यास केला त्याच्यावर मला तर आठवलं, रॅडिश ब्राऊन कलर हे कॉमनच आहे. आपलं किडनीचा रॅडिश ब्राऊन, स्लिनचा रॅडिश, थोडं रॅडिश नाही पर्पल आहे, पण मग ब्राऊनमध्ये जे मोडतो. आणि स्टमकचा कलर तर नाहीच, भरपूर याच्यात रॅडिश ब्राऊन आहे. मी तुम्हाला पुढे शिकवतेच. तपकिरी लालसर आहे किंवा रॅडिश ब्राऊन, थोडा लालसर लिहिलं तरी चालतं. नंतर पोझिशन बघू आपण काय. लिव्हर हे कुठे असतं? आता आपल्याला माहिती पोटामध्ये, मग ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या वरच्या बाजूला राहणार आहे, स्टमकच्या समोर. आणि डायफ्रामच्या खाली काय असतं रे? स्टमक आहे. एका साईडला स्टमक आहे, एका साईडला लिव्हर आहे. तर मग लिव्हरच्या पोटाच्या समोर, पोटाच्या वर असणार आहे, म्हणजे थोड्या वरती स्टमकच्या समोर लिहिलं तर चालतं. लेफ्ट लोबच्या वरच्या बाजूला, लेफ्ट लोबचं जो लेफ्ट लोब आहे का त्या साईडला काय राहणार आहे? वरती वरच्या बाजूला हार्ट राहणार आहे. आणि राईट लोबच्या वरच्या बाजूला राईट लंग्स राहणार आहे. आपण असं आपल्या शरीरातलं शिकतोय, काही नवीन शिकतोय का नाही, त्यामुळे जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा. सोपं आहे, आपण आपलं इमेजिंग करायचं आपल्या शरीरामध्ये. तसेच लिव्हरच्या खालच्या बाजूला काय राहणार आहे? स्टमक राहणार आहे. थोडं स्टमक राहणार आहे, लार्ज इंटेस्टाईन पण राहणार आहे. थोडं वरतीच, म्हणजे समोरच आहे परंतु थोडं वरती सरकलेलं आहे ना, त्यामुळे. नंतर इथं लिव्हरच्या जस्ट खाली बाईल डक्ट आहे, आपण बघितलं, गॉल ब्लॅडर बाईल डक्ट मग त्यालाच. मग प्युअर ब्लड सप्लाय कुठं होतो? कशापासून होतं आपल्याला लिव्हरला? कुठून भेटतं? तर हिपॅटिक आर्टरीमधून भेटतो. आणि आता हार्टला कशापासून भेटतो? कोरोनरी आर्टरीपासून. तर मग याला काय कशापासून भेटणार? लिव्हरला आपण हिपॅटिक सेलपासून बनलेले आहे, मग हिपॅटिक आर्टरी लक्षात ठेवायचं. समजलं? नंतर फंक्शन बघू आता काय फंक्शन ऑफ द लिव्हर. त्याच्यामध्ये फंक्शन ऑफ द लिव्हरमध्ये पहिले तर न्यूट्रिएंट स्टोरेज.
आपलं लिव्हर काय करणार आहे, जे न्यूट्रियंट आहे आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते स्टोअर करण्याचं काम करणार आहे. सेकंड काय येणार आहे, बाईल प्रोडक्शन करणारे. बाईल म्हणजेच आपलं एन्झाईम वगैरे प्रोडक्शन करणारे. बाईल म्हणजे आपलं पित्तरस प्रोडक्ट करणार ते आपल्याला SCL हॉर्मोन, SCL एन्झाईम वगैरे. नंतर एन्झाईम ॲक्टिवेशन, जे एन्झाईम येणार आहे आपल्या लिव्हरकडे ते ॲक्टिव्ह करण्याचं काम करणारे. ड्रग्सचे ॲक्टिवेशन पण करणारे. मेटाबॉलिझम करणारे. मेटाबॉलिझम आत्ताच बघितलं आपण, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम कोण करतं, हिपॅटिक सेल करते का कुफर सेल करते, हिपॅटिक सेल करते. कुफर सेल काय करते, फंक्शन मेंटेन करते फक्त, बाकीचे उरलेले. नंतर इथं प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम कोण करतं, आपलं लिव्हर करतं. त्याच्यानंतर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर पण आहे. क्लॉटिंग फॅक्टर रिलीज करण्याचं काम करतं आपलं लिव्हर. नंतर डिटॉक्सिफिकेशन, जे आपल्याला ड्रग्समुळे आपल्याला काही पॉइझनिंग वगैरे झाले तर ते डिटॉक्सिफिकेशन करतं. एक्सक्रिएशन पण करतं. एक्सक्रिएशन याच्यात मी लिहिलेलं नाही, पण एक्सक्रिएशन पण करतं. आपले जे उत्सर्जित करण्याचे पदार्थ आहे ते करून टाकतात आपल्याला. आता बघू आपण याच्यामध्ये मी शॉर्ट फंक्शन ऑफ लिव्हरचे एकदम अशी शॉर्ट ट्रिक काढलेली बघू शकता तुम्ही. नीड MB. आता मला MB पाहिजे, मी काय म्हणणार आहे, नीड MB. तर मग याच्यामध्ये B पासून बघू आपण आधी. बाईल प्रोडक्शन. बाईल प्रोडक्शन बघितलं. बाईल प्रोडक्शनमध्ये बघू चला. लहान आतड्यांमध्ये फॅटच्या चयापचयासाठी उपलब्ध करणे. बाईल प्रोडक्शन. पित्तरस कशासाठी लागणार आहे आपल्याला, आपल्याला पचनासाठी लागणार आहे. फॅटच्या पचनासाठी पचन करायचं ना फॅट आपल्याला, स्टिग्न पदार्थ, तर मग त्याला काय लागणार, आपल्याला बाईल लागणार आहे. मग ते पित्तरस लागणार ना मग त्यासाठी. नंतर झालं डिटॉक्सिफिकेशन सांगितलं. डिटॉक्सिफिकेशनमध्ये विषारी, आता मी म्हणले ना पॉइझनिंगचं वगैरे, त्याच्यामध्येच विषारी पदार्थाचे उदासीनीकरण करून बाहेर टाकले जाते. त्याला डिटॉक्सिफाय करून बाहेर टाकले जाते. एक्सक्रिएशन. त्याच्यामध्ये एक्सक्रिएशन पण आलं. मग आणि अजून काय आलं, न्यूट्रिएंट स्टोरेज. आता न्यूट्रिएंट स्टोरेज म्हणजेच काय, आपलं न्यूट्रिएंट स्टोअर करून ठेवायचे आपल्या लिव्हरमध्ये. मग कोणते कोणते ठेवतात, लोह, तांबे व इतर खनिजांचा साठा करणे. आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन ADEKचा साठा केला जातो. ADEK कोणते, फॅट सोल्युबल आहे, वॉटर सोल्युबल आहे, फॅट सोल्युबल आहे. लक्षात ठेवायचं आहे आता बारीक बारीक गोष्टी. त्याच्यानंतर येते एक्सक्रिएशन. बिलिरुबिन, हॉर्मोन, कोलेस्टेरॉल, ड्रग यांचे उत्सर्जन करण्याचे काम लिव्हर करते. आता काय काय, बिलिरुबिन आता एक्सपायर झालेलं HB हॉर्मोन्स पण, आणि कोलेस्टेरॉल आणि ड्रग्स यांचं उत्सर्जन करतं. त्याचबरोबर मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम तर सगळ्यात मेन फंक्शन आहे, ते मी खाली लिहिलेले पण तुम्ही लक्षात ठेवा. आता नीड MB, तर M आलं, नीडचं वरती झालं एक्सक्रिएशन, तर मी नंतर तुम्हाला सांगते ते. नंतर काय तर मेटाबॉलिझम, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट यांचं मेटाबॉलिझम मदत करण्यासाठी लिव्हर मदत करते. समजलं. नंतर एन्झाईम ॲक्टिवेशन. एन्झाईम ॲक्टिवेशन म्हणजेच काय बघा, आता एखाद्या ऑर्गनला एन्झाईम ॲक्टिवेशन, एखाद्या ऑर्गनला कार्य करण्यासाठी एन्झाईमची आवश्यकता असते, तर त्याला ते लिव्हर काय करतं, ॲक्टिवेट करतं. हे फंक्शन लिव्हरचं झालं. आता आपण बघू नीड MBचं फुल सर्व मध्ये रिव्हिजन घे तुमचं. सांगा मला आता. नीड MB, नियन पासून काय येणार आहे, न्यूट्रिएंट स्टोरेज. ई पासून काय येणार आहे, एक्सक्रिएशन. नंतर अजून काय येणार आहे, एन्झाईम ॲक्टिवेशन झालं. दचं काय येणार आहे, डिटॉक्सिफिकेशन. नीड झालं. त्याच्यानंतर येणार M पासून मेटाबॉलिझम करणारे, B पासून बाईल प्रोडक्शन करणारे. झाले पाठ. किती झाले, 6 फंक्शन झाले लिव्हरचे. आता परत लिव्हरचं आपण स्ट्रक्चर बघणार. कसं आहे, शंकूच्या आकाराचं आहे. त्याच्यामध्ये अब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये, त्याच्यामध्ये राईट लोब्स आणि लेफ्ट लोब्स हे दोन लोब्स पडतात. नंतर लिगामेंट कोणतं आहे, फॅल्सिफॉर्म लिगामेंट. आणि खालीच काय आहे, बाईल डक्ट आहे, आपलं गॉल ब्लॅडर आहे. तर मग धन्यवाद. व्हिडिओ बघितल्या सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांनी असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.